सांगे गवळणीला पुत्र झाला यशोदेला. आणि मग हे ऐकल्याबरोबर भगवान परमात्म्याचा देवाचा जन्म झालाय. नंदबाबाला मुलगा झाला, यशोदा मातेला मुलगा झाला. एक एकीच्या पुढे धावत आली आणि गोकुळानी ऐकल्याबरोबर सगळ्या गावाला आनंद झाला. लेकरू नंद महाराजाला एकाला आणि आनंद कोणाला झाला? गोकुळाला. का बरं? सगळेला आनंद झाला. महाराज म्हणतात बाळकृष्ण नंदा घरी आणि आनंदल्या सगळ्या गावातल्या लोकांना आनंद झाला. आणि ती सगळ्या गवळणी नंदबाबांच्या घरी आल्या. मध्ये एवढी गर्दी होती, प्रत्येकीला देव पाहावं वाटत होता, यशोदेचं पोरग बघावं वाटत होतं, एवढ्या उत्सुकता असलेल्या. पण एक गवळण मध्ये गेली आणि मध्ये जाऊन भगवान कृष्ण परमात्म्याला नंतर तिला बाहेरच्या गवळणीने विचारलं, बाई पाहिला का? आणि मग तिने सांगितली पाहिला. पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा गवळणीला विचारलं, बाई तुम्ही पाहिला का? कसं आहे नंदाचं पोरग? ती गवळण म्हणजे ते नैवेद्य ते नैवेद्य मन पाहता पाहता मना न पुरे धनी, असं भगवंताचं रूप आहे. आणि त्या रूपाचं वर्णन झालं. मग तिथून पुढे ज्याही क्रिया करायच्या त्या 7वी म्हणा, 4थी म्हणा, 5वी म्हणा, पुन्हा 10वी म्हणा, काय करायचं तेवढ्या यशोदा मातेने केल्या. आनंद उत्सव साजरा झाला. 12व्या दिवशी बारसं केलं, पाळणा वगैरे बांधला. आणि पुढे काही विघ्न आले. पुतना राक्षसिनीला पाठवलं. महाबळ दैत्य वर्णन करावं लागतं, पण भागवत शास्त्रकारांनी वर्णन केलं नाही. व्यास महाराजांनी महाबळ दैत्याची कथा भागवतात घेतली नाही. हा, इतर ग्रंथामध्ये आली, पण आलेल्याचा देवाने उद्धार केला. पुतना देवाचा मोठेपणा बघा. अरे आपण देवाचं नाव घेतो, आपल्याला देव आवडतो, आपण देवाची पूजा करतो, का बरं देव आपला अंगीकार करणार नाही? देवाला मारायला गेलेल्या बाईचा अंगीकार केला, हे देवाचा मोठेपणा आहे, हे देवाचा औदार्य आहे, उदारपणा आहे. माऊलीनी वर्णन केलं, पुतनेला देवानी मारलं आणि तिला फुकून दिल्याच्या नंतर अंगाचा सुगंध येत होता जळताना. तेवढं मांस दुर्गंध यावं का नाही? आणि त्या लक्षणावरून ओळखीलं एवढं मांस जळतंय, पण चंदनासारखा सुगंध आलाय, का बरं? आणि मग माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणले, देवा तुझा किती उदारपणा आहे रे. तुवा सनकाधिकाचे निमाने साहित्य सोर सुदिदला पुतने, ते विषाचे स्तनपाने मारू. ठाणात विष भरून, स्तनात विष भरून मारायला आलेली बाई, तिचाही देवाने उद्धार केला. मग आपण तर कवा का होईना, पण माणसं येरी नाहीत तर नाहीत, पण सणवारला तर पाणी घालतात की नाही पूजा करणारे. 8 दिवसाला का होईना देवाचीच करतात. मग आपला का देव अंगीकार करणार नाही? मारायला आलेल्यावर कृपा करतो आणि आपण नाव घेऊन त्याची पूजा करतो. निश्चित आपल्यावर सुद्धा परमात्म्याची कृपा होते. हे आपल्या देवाचा औदार्य आहे. एवढा कृपाळू आहे, एवढा प्रंजाळ आहे, एवढा प्रेमळ असलेला परमात्मा रांगायला लागले. आणि रांगताना एका दिवशी मातीचा खडा तोंडात टाकला आणि बळीरामदादांनी सांगितलं यशोदा मातेला. आई धावत आली, हातामध्ये काठी घेतली
आणि दारात येऊन बळीराम दादा म्हणले त्या यांनी माती खाल्ली. आई धावत आली, यशोदेनं कान धरला आणि हातातली वेताटी छडी उजारली आणि सांगितलं कृष्णा तोंड उघड. आता माईचं बोलणं ती रागात ती छडी बघल्याबरोबर देव लढायला लागले. महाराज मुळू 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 रडू लागले. डोळ्याला घातलेलं काजळ आणि त्या काजळातून डोळ्यातून येणारं पाणी खाली येताना त्या काजळाचे पट्टे खाली उमटले. कान हातात धरलाय. माईनं उगारलेले वटारलेले डोळे आणि याचं लढणं. आता तुम्ही थोडं आपल्या मनात ध्यान करा. इथं किती किती प्रेम रस येतो. खरंच बघा की माईनं कान धरला असेल, डोळ्यातून पाणी येत असेल, देव लटलट कापत असतील. मला काय सांगायचंय की देवाच्या प्रत्येक चारित्र्यामध्ये प्रत्येक लीलेमध्ये एक एक भरलेला रस आहे. आपल्या अंतकरणाचा विचार केला तर आत्ता द्वापार युगातली गोष्ट सोडा, आता ही ते गोष्ट मनोमन आठवा. आपल्या सुद्धा मनामध्ये प्रेम निर्माण होतं. आणि तोंड वाचल्याबरोबर देवाने तोंड उघडलं. आईला अनंत ब्रह्मांड उदरामध्ये दाखवले. भुवन त्या पोटी 14 देखे, भुवन त्या पोटी 14 देखे, भुवन त्या पोटी 14 देखे, भुवन त्या पोटी 14 पोटामध्ये देवाचे दिसले. एवढं एवढं लेकरून तोंड वाचल्याबरोबर त्यांच्या तोंडामध्ये तसं तर अनंत ब्रह्मांड बनलेत. पण महाराजांनी वर्णन केले 14 लोक यशोदा मातेला तोंडात दिसले आणि तोंड बंद केल्या मी काय फात होते ही तिला आठवण राहिली नाही. हे देवाच्या चरित्रातलं सगळं नवल आहे. ही कोड आहे देवांच्या चरित्रातलं. आणि देवानी जे चारित्र्य सुरुवात केलं, आता आपल्याला फार नाही सांगायचं, पण ये दशे चरित्र केले नारायणी. रांगता गोधणे राखीत आहे. कोण्या दशेत केलं? रांगता. तर रांगणारा लेकरू असं करील का? काय लोकांच्या घरचे सगळे दरवाजे दुधाने पालते करील का? म्हणा रांगू लागलेलं. आणि रांगणाऱ्या लेकरांनी लोकांच्या गावातल्या सगळ्या गवळणीच्या घरचं लोणी दही दूध खाल्ले. रांगणार त्यांनीच खाल्ले आणि रांगायच्या वयात केले. हे सगळं नवल आहे. हे सगळं कोड आहे. एक दिवस असा झाला, देव रांगत होते. सगळ्या गवळणी पहाटे उठल्या आणि उठून आपापलं पहिलं काम दुधाने बघायला गेल्या. पाहती गवळणी तव ती पालती दुधाने. आणि दुधाने पालते बघल्याबरोबर कोण केलं असल, कुठून आला असल, हे पहिलं काय बघते? माग. बर का? माग. आणि माग बघायला सुरुवात केल्यावर सकाळी जंजोरक्या एका गवळणीच्या घरी पाणी नव्हतं आणि तिने तामतातच पाण्याला गेली यमुनेला. तेवढ्या सकाळी सकाळी ही बाबा उठून अंगणात रांगत होता. आणि त्या बाईनं त्या गवळणीनं जाताना पाहिलं. पाण्याची घागर भरून घेऊन आली तर गावात त्या सगळ्या गवळणी एकत्र झाल्या. कोण केलं असं, काय केलं असं, सगळ्याचे एकदाच. आता त्याची चर्चा चालल्यावर ती पाणी घेऊन आलेली गवळण तिचं नाव लसवंती. ती म्हणली माय अग हे सगळं यशोदेच्या पोरानं केलं असावं. म्हणती नंदाची पोर, म्हणती नंदाची पोर, म्हणती नंदाची पोर, म्हणती नंदाची
जसवंती गवळण म्हणली बाई चोरी केली पण यशोदेच्यात पोरानं केली ग. त्या गवळणी म्हणल्या काय वेळ लागला का हो तुम्हाला, ते रांगत आहे आणि रांगणारा लेकरू कुठं एवढ्या उंच शिक्यावर जाते का. ती म्हणली माय तुम्हाला माहिती नाही याच काम झालंय, रांगत रंगणीन चोचे गड्डू बिड्डू केलेले नसतील रस्ते, वस्तीवरले लोक होते, धूळ राहायचीच. मग तिनं सांगितलं बघा आता ती रांगताना 2 हाताचे ठसे आणि एकच गुडगा टेकलेला. याचं रांगणं तसं होतं, तळवे तळ हात तळवे तळ हात टेकीत, तळवे तळ हात टेकीत, डाव्या गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने रांगत, तळवे तळ हात टेकीत, माग पाहिला महाराज 2 हाताचे पंजेने एक डावा गुडगा टेकलेला आणि ते सरळ नंदबाबांच्या घराकडे आलं. असलं लेकरू दुसरं कोणाचं रांगण. ती गवळण म्हणली माय वेडे अगं मी सकाळी पाण्याला चालले होते, माय त्याच्या हातामध्ये एवढा लोण्याचा गोळा होता, एका हाती लोण्याचा कवळू, मुखमा केले चुंबन घेता येतो परिमळू, नवनीताचा गे हातात तेवढं होतं आणि किती खालतं की माय जाता जाता मुक्का घेतलो तर त्याच्या तोंडाचा वास बी लोण्याचाच येत होता. आणि हे एवढं सिद्ध झालं की महाराज म्हणजे अवघ्या मिळवणी गवळणी आणि देती यशोदे घराने. सगळे घराने सांगायला लागले ऐशी अनंत गाराने आणि विष्णुदास नामा. अनंत गाराने येऊ लागले, कोणाच्या मध्ये मुंगूस सोडलं, कोणाच्या येणी चिंदाडीची गाठ पाडली बरं का. काही गोकुळ सोडून निघाले, असे अनंत अनंत गाराने होते. 12:15 वाजले. 12:30 झाले खरं. आमचं 12:30ला पूर्ण करायचं होतं पण 10 मिनिटात. 5 वर्षाचा काळ यशोदा मातेनं असले घरांनी केले. किती वर्षे? 5 वर्षे. आणि 5 वर्षाच्या वयात घराने ऐकतात